Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve next problem, that is problem number 10 on page number 62. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 62 वरती 10th प्रॉब्लेम दिलेला आहे जो आज आपण सॉल्व करणार आहोत. तर या प्रॉब्लेममध्ये काय नवीन ॲडजस्टमेंट आहे तर सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे सेल्स आणि मशिनरी रिलेटेड. ती कशी सॉल्व करायची आहे ते आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना बघणारच आहोत. जर प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करा. ओके, सो विल स्टार्ट. See, on page number 61, 10th problem is given. Kshipra and Manisha are partners sharing profit and losses in their capital ratio. Please remember these words, capital ratio. You are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे आणि त्यांचा प्रॉफिट आणि लॉस शेअरिंग रेशो काय आहे, त्यांचा जो कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनचा रेशो आहे तोच जो आपण बघणार आहोत काय आहे तो. ट्रायल बॅलन्स इज गिवन ॲज वेल ॲज ॲडजस्टमेंट्स आर गिवन. विल सी ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज स्टॉक ऑन 31st March 2019 वॉज ॲट 37,000. क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटमध्ये. नेक्स्ट, सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1st April 2018. म्हणजेच 1st April 2018ला मशिनरी सोल्ड केलेली होती ₹2,000ची. ओके, पण ती चुकून कुठे एंट्री केलेली आहे, सेल्समध्ये. राईट, म्हणजेच आपल्याला ती सेल्सवरती स्टार मार्क करायचा आहे कारण सेल्सवरती ॲडजस्टमेंट आहे. क्लिअर. नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरीवरती स्टार मार्क करायचं आहे कारण मशिनरीशी रिलेटेड ती ॲडजस्टमेंट आहे म्हणून. काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व करताना. नेक्स्ट, डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स @5%. आता या ट्रायल बॅलन्समध्ये काय काय फिक्स्ड ॲसेट्स आहेत त्याच्यावरती स्टार मार्क करायचं आहे कारण त्याच्यावरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सी, फर्स्ट फर्निचर फिक्स्ड ॲसेट, नेक्स्ट फर्निचर, देन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवरती 2 स्टार कारण एक डेप्रिसिएशनचं आणि एक सेल ऑफ मशिनरीचं. क्लिअर. नेक्स्ट आणखीन काय आहे का फिक्स्ड ॲसेट, दॅट इज बिल्डिंग. बिल्डिंगवरती पण 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच फिक्स्ड ॲसेट्समध्ये काय काय इन्क्लूड होतं, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. क्लिअर. त्याच्यावरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्याचे दोन इफेक्ट्स ॲज युजल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक आणि सेकंड लेस फ्रॉम ॲसेट दाखवायचे आहेत. नेक्स्ट, ईच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. जो काही ग्रॉस प्रॉफिट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्याच्यावरती 1% कमिशन द्यायचं आहे दोन्ही पार्टनर्सला. ते ग्रॉस प्रॉफिट आधी फाइंड आउट करायचं आहे आणि मग 1% कॅल्क्युलेट करायचे आहेत. विसरायचं नाही आहे, ही ॲडजस्टमेंट आहे ती. पाहिजे तर इथे आपण GP लिहून ठेवायचं आहे की आपल्याला 1% कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट, अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. कॅपिटलवरती किती इंटरेस्ट पे करायचं आहे, 1%. कॅपिटल किती आहे, क्षिप्राचं आहे 90,000 अँड मनीषा 30,000. त्याच्यावरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्ससाठी इन्कम आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला एक इफेक्ट. करंट अकाउंट, इथे करंट अकाउंटचा पण बॅलन्स दिलेला आहे म्हणून अशा केसमध्ये जेव्हा कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट असतं तेव्हा आपल्याला करंट अकाउंट प्रिपेअर करायचं असतं आणि सगळ्या ॲडजस्टमेंट्स पार्टनर्स रिलेटेड त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायच्या असतात. क्लिअर. म्हणजेच इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% जो आहे तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला एक इफेक्ट कारण पार्टनरसाठी इन्कम आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कारण बिझनेससाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक्सपेन्सेस आहेत. ओके. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरीज ₹500. वेजेसवरती एक स्टार मार्क करायचा आहे, सॅलरीजवरती. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दोघांमध्ये आउटस्टँडिंग ॲड करायचे आहेत आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीज. नेक्स्ट, क्रिएट प्रोविजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स.
डेटर्स कुठे आहे तर सन्ड्री डेटर्सवरती आपल्याला स्टार मार्क करायचं आहे आणि प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट प्रोव्हिजन केलेली आहे ॲज ए 3%, ते लेस करायचे आहेत डेटर्समधून. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्लिअर. आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. मी फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये एक शिप्रा अँड मनीषा दोघींचे कॉलम रुपीज करन्सी मेन्शन करायची आहे. अँड लास्ट बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट क्रेडिट सगळीकडे प्रॉपर लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट फर्स्ट ट्रायल बॅलन्समध्ये फर्स्ट आहे डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठे लिहितो आपण? बॅलन्स शीट ॲसेट्स. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्समध्ये लिहायचे आहेत सन्ड्री डेटर्स. अमाऊंट इनर कॉलम 28,000 कारण प्रोव्हिजन केलेली आहे डेटर्सवरती. क्लिअर. नेक्स्ट परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेस फर्स्ट लाईनला लिहायचं नाही आहे कारण ओपनिंग स्टॉक असतो तिथे. सेकंड लाईनला लिहायचं आहे टू परचेसेस. अमाऊंट किती आहे? 55,000. परचेस रिटर्न इथे दिलेला आहे म्हणून परचेसेसची अमाऊंट इनर कॉलम. नेक्स्ट फर्निचर बॅलन्स शीट ॲसेट. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलममध्ये लिहायचं आहे 38,500. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 60,000. प्लांट अँड मशिनरीवरती दोन ॲडजस्टमेंट्स आहेत. प्लांट अँड मशिनरी इनर कॉलममध्ये लिहायचे आहेत 60,000. नेक्स्ट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू वेजेस. अमाऊंट किती आहे? 800 इनर कॉलम कारण आउटस्टँडिंग आहेत. नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू सॅलरीज. अमाऊंट आहे 3,500 इनर कारण ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. डिस्काउंट डेबिटला आहे बॅलन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 800. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट ॲसेट. प्लांट अँड मशिनरीवरती दोन ॲडजस्टमेंट्स आहेत म्हणून दोन लाईन सोडायच्या आहेत. बिल्स रिसिवेबल अमाऊंट किती आहे? 14,400. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू कॅरेज आउटवर्ड. मी आता इथे शॉर्ट फॉर्म लिहिते, तुम्ही पूर्ण वर्ड लिहायचा आहे. कॅरेज आउटवर्ड टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे 1,000. नेक्स्ट पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस डेबिट. अमाऊंट किती आहे पोस्टेजची? 500 रुपीज. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स इथे लिहायचं आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स अकाउंट मायनस सेल्स रिटर्न. किती अमाऊंट आहे? 500 ब्रॅकेटमध्ये. नेक्स्ट कॅश इन हँड ॲसेट्स. अमाऊंट आहे 4,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक ॲसेट्स. कॅश ॲट बँक 47,000. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू इन्शुरन्स. अमाऊंट आहे 2,000 आउटर कॉलम. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट किती आहे? 17,800. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड टू ट्रेड एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 1,500. नेक्स्ट वेअरहाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. अमाऊंट 2,500.
ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस, डेबिट. ₹1000. बिल्डिंग ॲसेट्स, बिल्डिंगची अमाऊंट आहे 20,000 इनर कॉलम. नेक्स्ट क्रेडिट बॅलन्स सेल्स 1,20,000. इथे लिहायचे आहेत 1,20,000. नेक्स्ट रेंट. रेंट आता क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे रेंटचा, म्हणजेच काय आहे ते आपलं इन्कम आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय रेंट. डेबिट बॅलन्स असता तर डेबिटमध्ये लिहिलं असतं आपण. रेंटची अमाऊंट आहे 1,800. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज. 5-6 लाईन सोडायच्या आहेत कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटचा बॅलन्स लिहिण्यासाठी. मग लिहायचं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स 38,500. नेक्स्ट परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस मायनस परचेस रिटर्न 1,000. नेक्स्ट डिस्काउंट. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजेच आपलं इन्कम आहे बाय डिस्काउंट. अमाऊंट आहे ₹500. 500 आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिलेत. नेक्स्ट बिल्स पेएबल 9,000 लायबिलिटीज. नेक्स्ट कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत. कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट. क्षिप्रा, मनीषा, दोघींच्या अमाऊंट्स लिहायच्या आहेत 90,000 क्षिप्राची आणि मनीषाची 30,000. नेक्स्ट करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट आहे? करंट अकाउंट क्षिप्रा 5,000, मनीषा 3,000. क्लिअर. ट्रायल बॅलन्स झालेला आहे पोस्टिंग करून. आता आपण ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज 37,000 बाय क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला 37,000. सेकंड इफेक्ट ॲसेट्स. नेक्स्ट सेल्स इन्क्लूड्स सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000. सेलमध्ये सेल ऑफ मशिनरीचे 2,000 इन्क्लूड केलेले आहेत जे आपल्याला लेस करायचे आहेत. मायनस सेल ऑफ मशिनरी. सेल्समधून लेस करायचे आहेत कारण चुकून त्यांनी मशिनरी सेल केलेली होती पण ती सेल्स म्हणून दाखवलेली आहे. सेल्स गुड्स सेल केले म्हणून. अमाऊंट आहे 2,000 इनर कॉलम. नेक्स्ट सेल ऑफ मशिनरीचा सेकंड इफेक्ट काय येणार? सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला सेल केलेली आहे मशिनरी पण ती चुकून सेल्समध्ये आपण इन्क्लूड केलेली होती म्हणून आपण सेल्समधून लेस केलेत ₹2,000. क्लिअर. सेकंड इफेक्ट मशिनरी सेल केली आहे म्हणजेच मशिनरीची अमाऊंट कमी झालेली आहे. मग इथे लिहायचं आहे सेल ऑफ मशिनरी. मशिनरीची अमाऊंट कमी झाली आहे ₹2,000 कारण आपण सेल केलेली आहे 1 एप्रिल 2018ला म्हणून आपण इथे पण ते लेस केलेले आहेत. तुम्हाला माहीतच आहे की ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात, एक डेबिटला आणि एक क्रेडिटला. आता इथे बघा प्लांट अँड मशिनरीमधून आपण सेल ऑफ मशिनरी लेस केली आहे. ॲसेट्सला कुठचा बॅलन्स असतो? डेबिट बॅलन्स. लेस केल्यावरती तो बॅलन्स कुठचा असतो? क्रेडिट बॅलन्स. म्हणजेच हे जे आपण निगेटिव्हमध्ये दाखवलेले आहेत सेल ऑफ मशिनरी
तो क्रेडिट बॅलन्स आहे. क्लिअर. नेक्स्ट इथे जे आपण सेल ऑफ मशिनरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवलेला आहे, एकतर क्रेडिट बॅलन्स आहे हा, राईट, पण आपण क्रेडिटमध्ये मायनस केलेत म्हणजेच डेबिट बॅलन्स आहे. क्लिअर. म्हणजे एक इफेक्ट डेबिटला आणि सेकंड इफेक्ट सेल ऑफ मशिनरीचा आपण क्रेडिटला दाखवलेला आहे. 60,000 मायनस 2,000. आता ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे मशिनरीची? 58,000. क्लिअर. नेक्स्ट डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट ॲट 5%. फिक्स्ड ॲसेट्स कुठचे कुठचे आहेत? फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. या सगळ्यावरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मायनस डेप्रिसिएशन. इथे पण प्लांट अँड मशिनरीवरती पण मायनस डेप्रिसिएशन आणि बिल्डिंगवरती मायनस डेप्रिसिएशन. क्लिअर. आता 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. सी फर्निचर आहे 38,500 इंटू 5%, 1,925. नेक्स्ट फर्निचर झालेलं आहे प्लांट अँड मशिनरी 60,000 होते ट्रायल बॅलन्समध्ये. सेल ऑफ मशिनरी केलेली आहे 1 एप्रिल 2018ला, म्हणून आपण 2,000 लेस केले आहेत म्हणजेच 58,000 राहिलेले आहेत. आता या 58,000 वरती इंटू 5% डेप्रिसिएशन दॅट इज 2,900 लेस करायचे आहेत 58,000 मधून. क्लिअर. नेक्स्ट बिल्डिंगवरती 5% 20,000 इंटू 5%, 1,000 रुपीज. ओके. आता सगळ्या अमाऊंट आपण नंतर आउटर कॉलममध्ये घेणार आहोत. नेक्स्ट फोर्थ ॲडजस्टमेंट. ईच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केल्यानंतर 1% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपण इथे जी पी लिहिलेलं आहे. ओके. जी पी मीन्स ग्रॉस प्रॉफिट, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे इफेक्ट दाखवायचे आहेत आपल्याला. कॅपिटलची अमाऊंट क्षिप्राची किती आहे? 90,000. 90,000 वरती किती सांगितलं इंटरेस्ट? 5%, राईट. 90,000 इंटू 5%, 4,500 क्षिप्राच्या करंट अकाउंटमध्ये. बाय इन्कम आहे त्यांच्यासाठी म्हणून क्रेडिटला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,500. 4,500 कसे आले आहेत? कॅपिटल आहे क्षिप्राचं 90,000, त्याच्यावरती 5% म्हणून 90,000 इंटू 5%, 4,500. मनीषाचे आहेत 30,000. 30,000 कॅपिटल आहे, त्याच्यावरती 5% इंटरेस्ट म्हणजेच 1,500. 1,500 मनीषाच्या कॉलममध्ये. आता या दोघांची एकतर ॲडिशन करून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहू शकता 4,500 प्लस 1,500, किंवा सेपरेट अकाउंट त्यांचे दाखवले तरी चालतील क्षिप्रा आणि मनीषाचे. आपण आता एकच अमाऊंट लिहिणार आहोत 6,000. 4,500 प्लस 1,500 6,000 होतात, जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचं आहे. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे अमाऊंट? 6,000. क्लिअर. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दॅट इज वेजेस ₹200 अँड सॅलरीज ₹500. वेजेसमध्ये 200 रुपीज ॲड करायचे आहेत प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 200, 1,000 रुपीज आउटर कॉलम. नेक्स्ट सॅलरीजमध्ये किती करायचे आहेत ॲड? 500 रुपीज. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500. 3,500 प्लस 500, 4,000. क्लिअर. सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा लायबिलिटीजमध्ये. लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस 200, सॅलरीज 500 म्हणजेच आउटर कॉलममध्ये 700. नेक्स्ट क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स.
सन्ड्री डेटर्सवरती 3% प्रोव्हिजन सांगितलेली आहे. इथे लिहायचं आहे मायनस प्रोव्हिजन. 28,000 इंटू 3%, 840 लेस करायचे आहेत. 840. या प्रोव्हिजनचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, जिथे आपण फॉर्मॅट लिहितो टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. तो फॉर्मॅट लिहायचा आहे. इथे आपण आता इथे फक्त लिहिणार आहोत टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. किती होती अमाऊंट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स? 840 रुपीज. आउटर कॉलम. क्लिअर? म्हणजेच सगळ्या ॲडजस्टमेंट्स आपल्या झालेल्या आहेत. एक आपली ग्रॉस प्रॉफिटची ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. आधी ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. त्याच्याही आधी आपल्याला काय करायचं आहे? सगळ्या इनर कॉलमची टोटल आउटर कॉलममध्ये मेन्शन करायची आहे. 55,000 मायनस 1,000, 54,000 ह्याचे आपण बाहेर लिहिलेले आहेत. सी, आता सेल्स अकाउंट किती होते? 1,20,000 मायनस 500, 1,19,500. त्या 1,19,500 मधून सेल ऑफ मशिनरी 2,000 लेस केली. 1,17,500 आउटर कॉलम. क्लिअर? आता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटचं सगळं लिहिलेलं आहे. नेक्स्ट ॲसेट्स 28,000 मायनस 840, 27,160. नेक्स्ट 38,500 मायनस 1,925, 36,575. नेक्स्ट 60,000 मायनस 2,000, 58,000, 58,000 मायनस 2,900, 55,100. 20,000 मायनस 1,000, 19,000. क्लिअर? आता आपल्याला टोटल करायची आहे सगळ्याची. सी, 1,17,500 प्लस 37,000 किती येतात? 1,54,500 मायनस 17,800 मायनस 54,000 मायनस 1,000, 81,700. मग प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे आहेत 81,700. ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. 81,700, 1,54,500 दोन्हीकडे. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे त्याच्यावरती फोर्थ ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे की ईच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. जो ग्रॉस प्रॉफिट आहे 81,700 त्याच्यावरती 1% कमिशन दोघांनाही द्यायचं आहे, दोन्ही पार्टनर्सला. 81,700 इंटू 1% किती येतात? 817. दोघांच्याही म्हणजे दोन्ही पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे आहेत बाय कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट, किंवा फक्त कमिशन लिहिलं तरी चालेल. बाय कमिशन 817,817. क्लिअर? हे जे कमिशन आहे कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट 817,817 ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे, कारण बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत ॲज ए कमिशन. टू कमिशन 817 प्लस 817 दोघांची ॲडिशन करायची आहे. 1,634, 1,634. आणखीन एक डेप्रिसिएशन आपण या सगळ्यांचं कॅल्क्युलेट केलेलं होतं 5%, ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. टू डेप्रिसिएशन फिक्स्ड ॲसेट्सवरती. फर्स्ट आहे फर्निचर, देन प्लांट अँड मशिनरी अँड देन बिल्डिंग. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग.
फर्निचरची अमाऊंट किती आहे डेप्रिसिएशनची 1925 1925. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएशन 2900. नेक्स्ट बिल्डिंग 1000 रुपीज. या तिघांची टोटल करून आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. 1925 प्लस 2900 प्लस 1000 5825. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट आणि क्रेडिटची टोटल करायची आहे. 1800 क्रेडिटला 1800 प्लस 500 प्लस 81700 84,000 मायनस डेबिट साईड 4000 minus 800 minus 1000 500 2000 1500 2500 1000 6000. next 840 1634 5825 56,401. 56,401 काय आहे, नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट, पण त्याची अमाऊंट आपल्याला त्या दोघांमध्ये शेअर करायची आहे. 56 सी इथे आपण हवं तर वर्किंग नोट प्रिपेअर करणार आहोत. वर्किंग नोट प्रॉफिट नेट प्रॉफिट किती आहे अमाऊंट 56,401. आता क्षिप्राचे किती आहेत आणि मनीषाचे किती आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सी कॅपिटल रेशो, राईट. प्रॉफिट अँड लॉस कॅपिटल रेशोमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे किंवा शेअर करायचं आहे. क्षिप्राने किती कॅपिटल आणलेलं होतं 90,000 आणि मनीषाने 30,000. म्हणजेच त्यांचा रेशो काय आहे 9:3, राईट. पण आपण काय करणार आहोत, त्याला शॉर्ट फॉर्ममध्येच 3:1, राईट. 90,000 टू 30,000 9 डिवायडेड बाय 3 करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे 3/1 करायचं आहे. त्यांचा रेशो काय आहे 3 आणि 1, राईट. 3-1 कसे आलेले आहेत 90,000 30,000 9:3 हा रेशो आहे. त्याला आपण शॉर्ट फॉर्म दिलेला आहे 3×3=9 म्हणून इथे 3 आले आणि इथे 1 आले. क्लिअर. म्हणजेच त्यांचा रेशो आहे 3:1. ओके. मग आता हे 56,401 56,401 इंटू 3 डिवायडेड बाय किती येणार 4 येणार. 3 + 1 4 जे येतील ते क्षिप्राचं नेट प्रॉफिट. नेक्स्ट 56,401 इंटू 1 डिवायडेड बाय 4 जे आन्सर येईल ते मनीषाचं नेट प्रॉफिट. 56,401 इंटू 3 डिवायडेड बाय 4 42,301. इथे 0.7 आहे म्हणून आपण 01 घेतलेला आहे शेवटी. क्लिअर. 42,301. नेक्स्ट 56,401 इंटू 1/4 14,100 आहे. 14,100. ओके. म्हणजेच आता हा जो कॅपिटल आहे हे जे नेट प्रॉफिट आहे ते आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती आहे 42,301 आणि मनीषाचं 14,100. ह्याच अमाऊंट इथे लिहायचे आहेत. क्षिप्रा मनीषा. क्षिप्राची अमाऊंट आहे 42,301 आणि मनीषाची आहे 14,100. म्हणजेच दोघींची टोटल किती होते 56,401. क्लिअर. आणि 84,000 दोन्हीकडे क्रेडिटची टोटल लिहायची आहे.
नेट प्रॉफिट फाइंड आउट केला आपण 56,401 आणि त्यांच्या कॅपिटल रेशोमध्ये म्हणजेच 90,000 टू 90,000 इज टू 30,000 त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन होतं, म्हणजेच 3:1 त्यांचा रेशो झाला. ते 56,401 आपण कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत 3:1 या रेशोमध्ये. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. क्लिअर. आता पार्टनर्स करंट अकाउंटची टोटल करायची आहे. शिप्रा 5,000 प्लस 4,500 प्लस 817 प्लस 42,301 52,618. नेक्स्ट 3,000 प्लस 1,500 817 14,100 19,417. डेबिटला काही नाही आहे म्हणजे हा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 52,618 आणि 19,417. 52,618 19,417 हा बॅलन्स कुठे कॅरी फॉरवर्ड होणार आहे? लायबिलिटीजमध्ये, करंट अकाउंट. करंट अकाउंट शिप्राची अमाऊंट किती आहे? बॅलन्स 52,618. 52,618. मनीषा 19,417. दोघांची टोटल आउटर कॉलममध्ये. आता आपण लायबिलिटीची टोटल करणार आहोत. पहिल्यांदा इनरचे आउटरला घ्यायचे आहेत. 90,000 प्लस 30,000 1,20,000. नेक्स्ट 52,618 प्लस 19,417 72,35 72,035. ॲडिशन करायची आहे. 1,20,000 प्लस 72,035 प्लस 38,500 प्लस 9,000 प्लस 700 किती येतात? 2,40,235. इथे सेम अमाऊंट दिलेली आहे 2,40,235. लायबिलिटीची टोटल लिहायची आहे 2,40,235. क्लिअर. नेक्स्ट ॲसेट साईड चेक करायचं आहे सगळ्या इनरच्या अमाऊंट आउटरला आपण घेतलेल्या आहेत का. 27,160 प्लस 36,575 प्लस 55,100 प्लस 14,400 4,000 47,000 19,000 37,000 240 235. म्हणजेच ॲसेट्स आणि लायबिलिटीज दोन्ही सेम आहेत. 2,40,235 बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. म्हणजेच प्रॉब्लेम परफेक्ट आपण एंटर केलेला आहे. क्लिअर.